हातीची न संडावी देवी, शरण आलो जीवे भावी. आपुली ऐसे म्हणावी, करी तू जीवी निंबलोन. बैसदा संतांचे पंगती, कळू आले कमळापती. आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्तू दृढ झाला. येती तुझी या भजना आडू, दायवती प्रपंचाचे कोडू. कनिष्ठी रुची ठेवून गोडू, देखत नाड कळतशी. मरती मेलीने नो किती, तोची लाभतयाची संगती. म्हणून येतो काकुलती, धीर तो चित्ती दृढ द्यावा. सुखे निंदुत हे जणू, न करीत याशी वचन. आदि पिता तू नारायण, जोडी चरण तुमचे ते. आपली आपण न करू हि तू, करू हे प्रमाण संचित. तरी मी नष्टची पतित, तुका म्हणे मज संत हासते. देवा, तू माझ्या हाताला जे धरले आहेस ते आता सोडू नकोस. मी तुला जीवा भावानीशी शरण आलो आहे. तुम्ही मला आपला आहे असे म्हणावे. मी माझे जीव तुमच्यावरून ओवाळून टाकीन. हे कमळापती श्रीपती, मला या संतांच्या पंक्तीमध्ये बसल्यानंतर असे समजले आहे की माझे हे सर्व आप्त लोक मला कधीही उपयोगी पडणारे नाहीत. ते माझे नव्हेतच. आणि हाच माझ्या मनामध्ये दृढ निश्चय झाला आहे. ही सर्व नातेवाईक मंडळी तुझ्या भजनाच्या आड येतात. जेव्हा मला प्रपंचाची हौस वाटावी असे करतात. प्रपंचादी सुखासारख्या कमी प्रतीच्या गोष्टीमध्ये त्यांना रुची आहे. पण त्यांची पुढे होणारी फजिती मला दिसून येत आहे. त्यामधील कित्येक जण मरून गेले. मलाही त्यांच्याच संगतीमध्ये एवढा एकच लाभ झाला असता. म्हणून हे देवा, मी फार काकुळतीला आलो आहे आणि तुला विनवणी करतो आहे की माझे चित्त त्यांच्यामध्ये जडू देऊ नको. एवढा धीर मला तुम्ही द्यावा. मग माझे हे आप्त लोक माझी निंदा करोत, मला त्याची काहीही पर्वा नाही. मी त्यांच्याशी भाषण सुद्धा करणार नाही. देवा, तूच आदिपिता आहेस. हे नारायणा, मी तुमचे पाय कधी सोडणार नाही. मी आपले हित आपणच साधून घेणार आहे. पूर्वसंचिताप्रमाणे मी हे सर्व करीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर हे करणार नाही तर मग मी नष्टच होऊन जाईन, पतितच राहीन. मग सारे संतजन मला हसतील. बरवे झाले लागलो कारणी, तुमचे राहिलो चरणी. फेडीन संत संगती धनी, गरजेल गुणी वैखरी. न वंचे शरीर सेवेसी, काया वाचा आणि मनेसी. झालो संतांची आंदनी दासी, केला येविषी निर्धार. जीवनी राखिला जिव्हाळा, झालो मी मजशी निराळा. पंचभूतांचा पुतळा, सहज लीळा वर्ततशी. जयाची जया होईल ठावी, लाभो या साधीला भावी. ऐसे होते राखिले जीवे, येथून देवे भोवंडुनी. हास निरसली खेपे, अवघे पंत झाले सोपे. तुमचे दिनबंधू कृपे, दुसरे कापे सत्ता धाके. अंकिले पणी आनंद रूप, आतळू नये पुण्य पाप. सारून ठेविले संकल्प, तुका म्हणे आपोआप एकाएकी. हे देवा, मी तुमच्या सेवेच्या कारणी लागलेलो आहे. तुमच्या चरणाजवळ राहिलोय, हे बरे झाले. आता संतांच्या संगतीमध्ये राहून मी आपली तृप्ती करून घेईन आणि मुखाने तुमच्या गुणांचा आणि नामाचा घोष करीन. सेवेला अंग चोरणार नाही. काया वाचा मनाने संतांची आंदनी दासी होईन असा मी निश्चय केला आहे. तू जगाचे अधिष्ठान आहेस. तुझ्याशी ऐक्य करून घेण्याचा जिव्हाळा मी माझ्या मनामध्ये ठेवला आहे. मी अहंकारादी अनात्म पदार्थाहून पूर्णपणे वेगळा झालोय. पंचभूत पुतळा असलेला हा माझा देह प्रारब्धानुसार सहज व्यवहार करीत आहे. देवाने दिलेला देव देवालाच अर्पण केल्यानंतर त्याचा निर्वाह कसा चालणार हे देवाचे देवालाच समजेल. या देहावर कोणी आघात करू लागल्यास देव त्याला बाहेर घालून जीवाचे रक्षण करेल असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. म्हणून मी देवाला शरण जाण्याचे कार्य लवकर साधलेले आहे. हे दिनबंधू अनाथनाथा, तुमच्या कृपेने या जन्मामध्ये प्रपंचाची आशा नष्ट होऊन गेली. सर्व पंथ सुपंथ झाले आणि सत्तेच्या धाकाने इतर जे कोण होते ते थरथर कापू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, तुझा दास झाल्यामुळे मी आनंदरूप होऊन गेलो. आता मी पाप पुण्याचा स्पर्श होऊ देत नाही. सर्व संकल्प बाजूला ठेवले आणि सारे द्वैतच गेल्यानंतर आपोआपच मी एकटा उरलो आहे. अवघ्या दशाईने साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती. प्रगटे हृदयची मूर्ती, भावशुद्धी जाणून या. बीजानी फळ हरीचे नामू,
सकळ पुण्य सकळ धर्म सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळ हे जेथे कीर्तन हे नाम घोष करीती निर्लज्ज हरीचे दास सकळ ओथंबले रस तुटती पाश भवबंधाचे येती अंगावसती लक्षणे अंतरी देव धरिले ठाणे आपणची येती तयाचे गुणे जाणे येणे खुंटे ये वस्तीचे न लगे सांडावाश्रम उपजले कुळीचे धर्म अनिक न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे वेद पुरुष नारायण योगियांचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. देवाची प्राप्ती होण्यासाठी अनेक साधने आहेत, पण या साधनामध्ये सर्वात मुख्य साधन म्हणजे सगुण साकार हरीचे ध्यान आणि नामसंकीर्तन होय. या योगानेच चित्तशुद्धीपासून मुक्तीपर्यंत सर्व अवस्था साधकाला प्राप्त होतात. भक्ताची चित्तशुद्धी आणि शुद्ध भक्ती जाणून भक्ताच्या हृदयामध्ये श्रीहरीची मूर्ती आपोआप प्रकट होते. योगापेक्षा आणि श्रवणादी भक्तीपेक्षा हरिनाम हे केव्हाही श्रेष्ठच आहे. कारण हरिप्राप्तीचे सुरुवातीचे साधन नाम आहे आणि हरिप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा जो जीवनमुक्त असतो तो सुद्धा आवडीने नाम घेण्याशिवाय दुसरे काही करीतच नाही, कारण त्याला दुसरं कोणतंच कर्तव्य उरत नाही. म्हणूनच साध्य सुद्धा तेच आहे. अशा रीतीने बीज आणि फळ हरीचे नामच आहे. हे हरिनाम पुण्यकारक आणि सर्व धर्मरूप आहे. सर्व काळाने अव्यभिचारी निष्ठेने नाम घेतल्यास सर्व धर्माचे आचरण केल्यासारखे आहे. हेच सर्व शहाणपणाचे वर्म आहे. हे नाम सर्व दुःखाचे निवारण करते. ज्या ठिकाणी हरीचे दास लाज सोडून हरिकीर्तन आणि हरिनाम घोष करतात त्या ठिकाणी शृंगारादी नवरस आश्रयासाठी येतात. त्या भक्तिरसाने सर्व रस न्हावून निघतात. या नामाने भवबंधाचे पाश तुटून जातात. या नामसंकीर्तनाने पामराचे ठिकाणी प्रथम विषयीची, नंतर साधकाची आणि त्यानंतर सिद्धाची लक्षणे दिसून येतात. देवाने त्याच्या हृदयामध्ये ठाण मांडलेले असते. यामुळेच सर्व लक्षणे आपोआप उमटतात आणि या देहाच्या वस्तीला येणे आणि देहातून जाणे ही एरझार संपून जाते. हरीच्या प्राप्तीसाठी आश्रमांतर करावे लागत नाही. कुठलाही वेगळा आश्रम धारण करावा लागत नाही. कुळामध्ये असलेला परंपरागत धर्मही सोडावा लागत नाही. योग यागांचे श्रमही करावे लागत नाहीत. एक विठोबाचे नाम पुरे आहे. वेद ज्या हरीला नारायण म्हणतात त्यालाच योगी, शून्य ब्रह्म आणि मुक्त पुरुष, व्यापक आत्मा असे म्हणतात. अशा अनेक नावांनी संबोधला जाणारा हा आमचा हरी आम्हा भोळ्यांसाठी रामकृष्ण इत्यादी नावे धारण करून सगुण साकार रूपामध्ये अवतीर्ण होतो. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतशे विनवनी भवबंधनी सोडवावे. या अभंगामध्ये महाराजांनी परमेश्वराला अनेक नावांनी संबोधले आहे आणि देवाची प्रार्थना केली आहे. तू अनंत रूप असलेल्या देवा, मधु नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या देवा, ज्याच्या नाभीतून कमळ निर्माण झाले अशा पद्मनाभा, नारायणा जगाला तू व्यापून राहिलेला आहेस. हे जनार्दना तू अविनाशी आहेस. तू आनंदाचा कृपेचा मेघ आहेस. सर्व देवांचा तू देव आहेस. तू कृपाळू असलेला केशव आहेस. मोठा आनंद देणारा तू असून तुझ्या संगतीमध्ये श्रेष्ठ अनुभव देणारा आहेस. हे सदाशिवा तू नेहमीच कल्याण करणारा असून तुझे हे रूप सहज असे आहे.
सर्व विश्वामध्ये भरून राहणारे आहे विश्वंभरा. तुझ्या हातात दुष्टांचा नाश करणारी सुदर्शन चक्र असल्यामुळे तू चक्रधर आहेस. हे करुणेच्या सागरा, तुझ्या ध्वजावर गरुडाचे स्थान आहे आणि तुला हजारो पाय आणि हजारो हात आहेत. देवा, तू क्षीरसागरामध्ये शेषावर शयन करतोस. देवा, तुझे डोळे कमळाच्या पानाप्रमाणे असून हे कमलापती हेच नाव तुला शोभून दिसते. प्रत्यक्ष लक्ष्मीच तुझी पत्नी आहे. सर्व स्त्रियांना तुझी मोहिनी पडते. तू केवळ मदनाचा पुतळा आहेस. तू मस्तकावर अवतार प्रसंगी पृथ्वी धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण केले होते. 3 पावलांचा विक्रम वामन अवतारामध्ये करून तू भक्तांचा उद्धार केलास. हे परमेश्वरा, तू सगुण आणि तूच निर्गुण रूप आहेस. या जगाची आई आणि बाप सुद्धा तूच आहेस. सर्व जगाचे जीवन तू आहेस. तूच वसुदेव देवकी यांचा लाडका श्रीकृष्ण आहेस आणि बालरूपाने त्यांच्या अंगणामध्ये तू सगुण होऊन रांगत आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुला अनंत लोटांगणे घालीत आहे. मला तुमच्या चरणावर विश्रांती द्या. माझी हीच विनंती आहे. हे देवा, मला या भवबंधनातून सोडवा. आता येणे बळे पंढरीनाथ, जवळी राहिला तिष्ठतो. पाहता न कळे जयाचा अंत, तो हृदयात घालू आता. विसरोनी आपुला देहपण भाव, नामेची बोलविला पंढरी राव. न विचारी याती कुळ नाव, लागावया पाव संतांचे. बरे वर्म आली आमुचिया हाता, हिंडावे धुंडावे न लगता. होय अविनाश सहकारी दाता, चतुर्भुज संता परिधाके. हो यावडी सानी थोरू, रूप सुंदर मनोहर. भक्ती प्रिय लोभा परू, करी आदर याचकपणे. ते वर्माली आमुच्या हाता, म्हणून शरण निघालो संता. तुका म्हणे पंढरीनाथा, न सोडी आता जीवे भावी. माझ्या या भक्तीच्या बळानं हा पंढरीनाथ माझ्या जवळच तिष्ठत उभा राहिला आहे. वरवर पाहिले असता याचा नीट अंत लागत नाही. तो माझ्या हृदयामध्ये घालून मी त्याची जपणूक करेन. मी देव आहे हा भावच तो विसरून गेला आहे. आपला ध्येयपणाचा भाव विसरून याची आळवणी करा. म्हणजे केवळ नामस्मरणानेच हा पंढरीचा राणा भुलवला जातो आणि मग हा आपल्या भक्ताची जात, त्याचे कुळ, त्याचे गोत्र यांची कधी चौकशी करत नाही. संतांच्या पायाजवळ लागले की याची भेट होते. हे एक चांगले रहस्य मला सापडले आहे. याच्यासाठी फार हिंडावे धुंडावे लागत नाही. हा अविनाशी आहे आणि तो माझा दाता आणि सहकारी झाला आहे. हा चतुर्भुज जरी असला तरी संतांचा धाक याला मोठा वाटतो. भक्तांच्या आवडीप्रमाणे हा लहान थोर जसा हवा तसा होऊ शकतो. हा त्यांच्यासाठी सुंदर आणि सगुण रूप धारण करतो. याला भक्ती अतिशय आवडते. भक्ताचा याला फार लोभ आहे. आपण स्वतः याचक होऊन हा आपल्या भक्तांचा आदर सत्कार करतो. या भगवंताचे हे रहस्य आमच्या हातामध्ये आले आहे. म्हणूनच मी संतांना शरण जाण्यास निघालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, मी आता या संतांना सोडणार नाही, जेव्हा भावाने त्यांना संतुष्ट करीन. माझा तव खुंट लावू पावू, जेने तुझे आतोडते पावू. करू भक्ती तरी नाही भावू, नाही हाती जीव कवने विषयी. धर्म करू तरी नाही चित्तू, दान देऊ तरी नाही वित्तू. नेने पूजो ब्राह्मण अतितो, नाही भूतदया पोटा हाती. नेने गुरुदास संत सेवनो, जप तप अनुष्ठानू. नव्हे वैराग्य वन सेवन, नव्हे दमन इंद्रियासी. तीर्थ करू तरी मन नये सवे, व्रत करू तरी विधी नेने स्वभावे. देव जरी आहे मनो मज सवे, तरी आप परावे न वंचे. मनो निजालू शरणागतू, तुझा दास मी अंकितो. यास काही न लगे संचित, झालो निश्चित तुका म्हणे. ज्या ज्या साधनाने हे देवा तुझी प्राप्ती होते, त्यापैकी कोणतेही साधन करण्याविषयी माझी शक्ती आता कुंठित झाली आहे. कारण भक्ती करावी तर चित्तामध्ये प्रेम नाही आणि साधने करावीत तर ती करण्यासाठी आयुष्य माझ्या स्वाधीन नाही. धर्माचरण करावे तर चित्तामध्ये श्रद्धा नाही आणि दान करावे तर जवळ धन नाही. आणि धन नसल्यामुळे अतिथीची, ब्राह्मणाची, अन्नदानादिकांच्या योगाने पूजा कशी करणार मला ही कळत नाही. भूतदया करण्याचे माझ्या मनात येत नाही आणि हाताने सहज घडून येत नाही. गुरुसेवा, संत सेवा कशी करावी हे कळत नाही. जप तप अनुष्ठान, वैराग्य, वनसेवन, इंद्रिय दमन यापैकी माझ्याकडून काहीही घडले नाही. तीर्थयात्रा करावी तर मन बरोबर येत नाही. व्रत करावे म्हटले तर त्याचा शास्त्रोक्त विधी माहीत नाही.
त्यामुळे ते सहज घडत नाही. माझ्यात आणि भूतमात्रामध्ये देव आहे असे म्हणावे तर माझ्या ठिकाणचा अपपर भाव अजूनही गेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मी तुला शरण आलोय. तुझा आज्ञाधारक भक्त होण्यासाठी धनाधिकांची गरज नाही, म्हणून मी तुझा अनन्य भक्त होऊन निश्चिंत झालो आहे. तरी मी आळवावी कोणा, कोण हे पुरवील वासना, तुझ वाचुनी नारायणा लावी सना कृपावंते. आपुला न विचारी शिनो, न धरी अंग संगे भिन्नो, अंगीकारिले राखे दिनो, देई जीवन आवडीचे. माझी आमनाशी ही आसू, नित्य सेवा वा ब्रह्मरसू, अखंड चरणीचा वासू, पूर्वी आस याचकाची. माझी आसंचिताचा ठेवा, तेने हे वाट दाविली देवा. एवढे आदराचा हेवा, मागे सेवा दानो आवडीचे. आळविन करुणा वचनी, अनिक गुड न लगे मनी, निद्रा जागृती आणि स्वप्नी, धरिले ध्यानी मनी रूप. आता भेट न भेटता आहे, किंवा नाही ऐसे विचारुनी पाहे. लागला झरा खंड आहे, तुका म्हणे साहे केले अंतरी. हे भगवंता, तुझ्याशिवाय मी कोणाला करुणा भाकू, मी कुणाची स्तुती करू. तुझ्या वाचून माझी कोण इच्छा पूर्ण करणार आहे. हे कृपावंत आई, मला स्तनाला लाव. तू आपल्या श्रमाचा विचार करू नकोस, मला तू आपल्या संगतीपासून दूर करू नकोस. एकदा का या दिनाचा तू अंगीकार केला आहेस ना, मग आता सांभाळ कर आणि माझ्या आवडीचे भक्तिरूपी जीवन मला दे. माझ्या मनात अशी इच्छा आहे की ब्रह्मानंदाचे अखंड सेवन करावे आणि तुझ्या चरणाजवळ अखंड राहावे. ही माझी याचकाची इच्छा पूर्ण कर. देवा, माझ्याजवळ पूर्व पुण्याचा ठेवा होता आणि त्या पुण्याईनेच तुझ्या भक्तीची वाट मिळाली आहे. म्हणून मी आदराने भक्तीचा हव्यास करीत आहे आणि तुलाही आवडीचे भक्तिदान मागत आहे. तुला मी करुणा वचनाने आडवीन, त्याच्याशिवाय माझ्या मनाला काहीच आवडत नाही. माझ्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, ज्ञानात आणि ध्यानात तुझेच रूप भरून उरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुझी शरीराने भेट न होता सुद्धा आत्मरूपाने सिद्ध भेट आहे किंवा नाही याचा तूच विचार कर. माझ्या मनात तुझ्या ध्यानाचा आणि ज्ञानाचा अखंड झरा लागला आहे. मी माझ्या मनाला वश केले, म्हणूनच हे सर्व साध्य झाले आहे. हेची भवरोगाचे औषधू, जन्मजरा तुटे व्याधू, अनिक काही नव्हे बाधू, करील वध षडवर्गा. सावळी रूपल्यावे डोळा, सहास वठरांचा मेळा, पदर लागो नेदी खळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्रू. भोजनान द्यावी अन्नू, जेने चुके अनुपानू, तरीस घेतल्याचा गुणू, होईल जाण सत्य भाऊ. नये निघू आपुलिया घरा, बाहेर लागू नेदी वारा, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर्जावा. पाशिती एक द्यावे वरी, नवनीताची होईल परी, होईल घुसळिले ते निवारी, सार भितरी नाही तया. नाही अनुतापी पांघरी दिशा, स्वेद निघू दे अवघी आशा, होशिला आधी होताशी तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्यू. अज्ञान आणि अज्ञान कार्य संसाररूपी रोगाचे निवर्तन करणारे हेच एक औषध आहे. या औषधाने जन्म जरा व्याधी नष्ट होऊन जातात, पुन्हा दुसरी कोणतीही बाधा होत नाही. हेच औषध काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ या षडवर्गांचाही नाश करते. ते हे औषध आहे की डोळ्याने हरीचे सावळे रूप पाहावे आणि त्याबरोबरच वेदशास्त्र पुराणे यांची आज्ञारूपी गोळी सुद्धा प्रत्ययही खात जावी. दुर्जनांचा मात्र कदापि स्पर्श होऊ देऊ नये आणि विष्णू सहस्त्र मंत्राचे सतत पठण असावे. ज्या योगाने अनुपानात चूक होईल अशा अभक्ष अन्नाचे भोजन करू नये, तरच हे औषध घेतल्याचा गुण येईल. आणि याच औषधावर खरा विश्वास ठेवा. आपल्या स्वरूप स्थितीच्या घराबाहेर निघू नकोस. बाहेरच्या विषयांचा वारा लागू देऊ नकोस. अधिक बडबड करण्याचे थांबवू. देहाविषयी असलेले तादात्म्य सोडून दे. आपल्याजवळ जे चित्त आहे ते देवाला अर्पण कर आणि लोणी खाल्ल्याप्रमाणे आनंदाची पुष्टी घे. विचाराने घुसळलेल्या संसाररूपी ताकात काही सार नाही, म्हणून ते टाकून दे. तुकाराम महाराज म्हणतात, हातून घडून गेलेल्या पापांचा पश्चाताप कर आणि या पश्चाताप तीर्थाचे स्नान कर. अष्ट दिशेचे वस्त्र पांघरून निजत जा आणि अंगातून आशारूपी घाम बाहेर पडू दे. या वैराग्य स्थितीचा अनुभव घे, म्हणजे तुला या औषधाचा गुण येईल.
मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध होसे जाणून या. 184 न चुकवी फेरा, गर्भवासी यातना थोरा, हे उनी पडसी संदेह पुरा, ओळसा थोर माया जाळी. पशु काय पाप पुण्य जाणतो, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरते, भैरी अंध होते पांगुळमुखी. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. क्षण एक मन स्थिर करुणी, सावध होई डोळे उघडूनी, पाहे वेद बोलिले पुराणी, तुका विनवणी करीतसे. अरे नरा, पुढे तुला असाच मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि आता जशी सुखदुःखे तू भोगली आहेस तशीच पुढे सुद्धा प्राप्त होतील, असे जर तू समजत असशील तर ही तुझी समजूत खोटी आहे. कारण कितीही प्रयत्न केलास तरी तुला पुन्हा असा मनुष्य जन्म प्राप्त होणे अवघड आहे. तुला हे सर्व कळत असून सुद्धा असा आंधळा का झालास? जोपर्यंत तुला हरिप्राप्ती होणार नाही तोपर्यंत 84 लक्ष योनीची फेरी चुकणार नाहीत. प्रत्येक गर्भवासात अतिशय यातना होतात. या मनुष्य देहाचे प्रारब्ध संपल्यानंतर जड मूढ योनीला जाशील आणि त्या ठिकाणी अज्ञानाच्या महापुरात पडून आणि भ्रमाच्या भोवऱ्यात सापडून मी आणि माझे या मायेच्या जाळ्यामध्ये अडकून पडशील. पशूंच्या योनीला गेल्यानंतर त्या पशूंना पाप पुण्याचे ज्ञान असत नाही. ते देवाप्रमाणे उत्तम आणि मनुष्याप्रमाणे मध्यम भोग भोगतात काय? कित्येकांना मनुष्य देह प्राप्त झाला तरी ते जन्मल्याबरोबर मरतात. काहींना आयुष्य लाभले तरी सुद्धा ते बहिरे आंधळे पांगळे किंवा मुके होतात. अव्यंगाने भरपूर आयुष्य असलेला नरदेहरूपी संपत्तीचा ठेवा ज्यांच्या हाती लागला आहे त्यांना या मृत्यूलोकातील सारभूत उत्तम भोग आणि परलोकामध्ये उत्तम गती प्राप्त होते. आणि एखाद्याने याच जन्मात देव होईन असे म्हटले, तशी प्रतिज्ञा करून तशी साधना सुद्धा केली तर तो देवच होतो असे जर आहे तर मग चित्तामध्ये तसा संकल्प आणि तशी प्रतिज्ञा का करू नये? तुकाराम महाराज म्हणतात, अरे नरा, क्षणभर जरा मन शांत कर आणि विचार कर. सावध होऊन विचाराचे डोळे उघड. वेदशास्त्र पुराणात काय सांगितले आहे हे नीट ध्यानात घे. माझी हीच तुला विनंती आहे. दास्य करी दासाचे, उने न साहे तयाचे, वाढिले ठाईचे, भाने टाकून या धावी. ऐसा कृपेचा सागरू, विटे उभा कटी करू, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. हृदयी श्रीवत्सलांचन, मिरवी भक्तांचे भूषण, नाही तयाचा शीन, सुख धरिले लातेचे. सत्यभामा दान करी, उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकांचा होय साचा अंकित. भिडान बोली पुंडलिकाशी, उभा मर्यादा पाठीशी, तुका म्हणी आईसी, कारे न भजा माऊली. देव आपल्या दासाचे दास्य करतो. दासाचे जर कुठे उणे असेल तर त्याला ते सहन होत नाही. दासावर कोणते संकट आले तर जेवणाकरता वाढलेले ताट टाकून देऊन तो धावत जातो. असा तो कृपेचा सागर आहे. कमरेवर हात ठेवून तो विटेवर उभा आहे. सर्वस्व देण्याविषयी उदार भक्तांसाठी वाटेल तिथे प्रकट होतो. वक्षस्थळावर श्री वत्सलांचन आणि भृगुऋषीच्या पावलांची मुद्रा अलंकार म्हणून मिरवतो. भृगुऋषींनी लाथ मारली तेव्हा देवाने त्याबद्दल सुखच मानले, पण त्याला त्याचा खेद वाटला नाही. सत्यभामेने नारदाला श्रीकृष्णाचे दान दिले तेव्हा श्रीकृष्णाने सत्यभामेला प्रतिबंध केला नाही. उलट कौतुकाने ते दान मान्य करून आपला दास जो नारद त्याच्या पादुका डोक्यावर घेऊन तो चालू लागला. बळीचा द्वारपाल झाला, अर्जुनाचा सारथी बनला. याप्रमाणे देव आपल्या सेवकांचा खराखुरा आज्ञाधारक दास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या स्वामीची मर्यादा सांभाळण्यासाठी पुंडलिकाला काही बोलत नाही. मोठ्या मर्यादेने त्याच्या पाठीशी उभा आहे. असा भक्तवत्सल पांडुरंग माऊलीचे तू कार्य भजन करत नाहीस. हरी तैशी हरीचे दासू, नाही तया भय मोह चिंतासू, होनी राहती उदासू, बळकट कास भक्तीची. धरुनी पाय तेजिले जनू, न लगे मान मृतिका धनू, कंठी नामामृत पानू, न लगे आन ऐसे झाले. वाव तरी उदंडची पोटी,
धीर सिंधू ऐसे जग जेठी, काम क्रोध न सुटे मिठी, गिरे तरी वेठी राबविते, बळ तरी नागविते काळा, लीन तरी सकळांच्या तळा, उदार तरी देहाशी सकळा, जाणून कळा सर्व नेनते, संसार तू तयांचा दासू, मोक्ष तू पातशे वासू, वृद्धी सिद्धी देशवटा त्रासू, न शिवती यास वैष्णवजनो, जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे, आपत्यान दिशे पारखे, तुका म्हणे अखंडित सुखे, वाणी वदे मुखे प्रेमामृताची. जसा हरी असतो तसेच हरीचे सुद्धा दास असतात. त्यांना काळाचे भय, स्त्रीपुत्राविषयी प्रेम, त्यांना भय मोह चिंता आणि आस हे अजिबात राहिलेले नसते. सर्वाविषयी ती अनासक्त असतात आणि भक्तीचे कास बळकट धरतात. त्यांनी हरीचे पाय धरून लोकांचा त्याग केलेला असतो. त्यांना मान सत्काराची अपेक्षा नसते. धन ते मृतिके समान म्हणतात आणि जिव्हेने नामामृताचे पान करतात. याशिवाय दुसरे काही नसावे असे त्यांना वाटत राहते. ज्यांच्या पोटामध्ये लोकांचे अनंत अपराध घालण्यासाठी पुष्कळ जागा असते, जे क्षीरसिंधूप्रमाणे धीर गंभीर असतात आणि या सद्गुणामुळे जगामध्ये जे अद्वितीय श्रेष्ठ असतात, त्यांनी आपल्या ब्राह्मी अवस्थेला अशी मिठी दिलेली असते की जी कामक्रोधादी वीराकडून सुटत नाही. त्या योगाने त्या अवस्थेतून चलित होत नाहीत किंवा कामक्रोध रूपी शत्रूंना हरिदासाने असे दडपून धरलेले असते की त्याने कितीही धडपड केली तरी ती मिठी त्यांना सुटत नाही. शूर तर ते असतातच आणि कामक्रोधादी शत्रूंना वेठीला धरून राबवतात. त्यांच्या अंगी असे बळ असते की काळालाही नागवून सोडतात. त्यांची नम्रता अशी असते की ते सर्वांच्या पायाखालची धूळ होतात. ते उदार असे असतात, वेळ आली तर सर्वस्वच काय पण देह सुद्धा समर्पण करतात आणि सर्व कळा जाणत असून सुद्धा अज्ञानीपणा दाखवतात. संसार त्यांचा दास होतो, मोक्ष त्यांची वाट पाहतो. वृद्धी सिद्धीचा तर त्रास मानून त्यांना देशाच्या बाहेर घालवून दिले जाते. हे वैष्णव त्यांना स्पर्श सुद्धा करीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना जन्म आणि मरण स्वप्नाप्रमाणे मिथ्या वाटते. आपले आणि परके असा भेद त्यांना दिसत नाही. सर्व काळ सुख साधनामध्ये असतात आणि मुखाने प्रेमपूर्वक हरिनामामृत घेत राहतात. बहुत जाचलो संसारी, वसे गर्भी मातेच्या उदरी, 184 योनीद्वारी, झालो भिकारी याचको, जिने पराधीन अनिका हाती, दृढ पाशी बहु बांधिलो संचिती, प्रारब्ध क्रियमान सांगती, भोवंडिती सत्ता आपुलिया, न भरे पोट नाही विसावा, नाही नेम एक ठाव गावा, नाही सत्ता न फिरे ऐशी देवा, लाही जीवा खापरी तडफडी, काळ बहुत गेली ऐशी आरती, हानिक पुढे ही नेनो किती, खंडना नाही पुनरावृत्ती, मज कल्पांती तरी वेगळे, ऐसे दुःख कोण हरिल माझे, कोणा भार घालू आपुले ओझे, भव सिंधू तारक नाम तुझे, धावशी काजे आडलिया, हाता धाव घाली नारायणू, मज कारणे रंका दिना, गुण न विचारी अवगुणा, तुका करुणा भाकितशी. हे देवा, मी संसाराने फार पिडून गेलो आहे. मी प्रत्येक वेळी मातेच्या उदरात गर्भात 9 महिनेपर्यंत राहत असतो. पुढे 84 लक्ष योनीच्या दारातून बाहेर पडतो आणि नंतर अन्नाची याचना करणारा भिकारी होतो. याप्रमाणे माझे जीवन पराधीन झाले. आशेच्या पाशेने मी दृढ बांधला गेलो आणि संचित प्रारब्ध क्रियमान हे नेहमी माझ्या बरोबर असतात. मला ते आपल्या सामर्थ्याने अनेक योनीमध्ये फिरवित राहतात. देवा, मी कुठेही गेलो तरी पोट कधी भरत नाही, विश्रांती कधी मिळत नाही. कोणत्याही एका गावामध्ये सर्व काळ राहीनच असा नियम नाही. बरे, मी आज कुठेच फिरणार नाही असा जरी निश्चय करणे हे माझ्या स्वाधीन नाही, कारण कर्मानुसार फिरावेच लागते. तापलेल्या खापरामध्ये जशी लाही तडफडते त्याप्रमाणे माझ्या जीवाची स्थिती झाली आहे. याप्रमाणे दुःख दैन्यामध्ये माझ्या आयुष्याचे दिवस गेले आणि आणखी पुढे किती जाणार आहेत ते मला कळत नाही. माझ्या जन्म मरणांच्या परंपरेला खंड नाही. कल्पांताच्या वेळी तरी या दुःखा वेगळा होईल का नाही याची शंका वाटते. हे माझे दुःख कोण हरण करेल? कुणावर मी आपला भार घालू? देवा, तुझे नावच भवसिंधूतून तारणारा आशे आहे. नामधारक संकटात पडला असता त्यांच्यासाठी तू धावत येतोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मज दिन रंकासाठी आता तू धावत ये. माझ्या गुणावगुणांचा विचार करू नकोस. मी तुला करुणा भाकीत आहे.
जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पायू, तव तू आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जव काळ असे दुरे केला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, मने भाव धरुनी भला, न वंचे त्याला चुको नको. जोडुनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदी पूजन येती, सत्य आचरण दयाभूती, करी सांगाती चुको नको. दशा यौवन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे संत संगी चुको नको. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणितई यम आज्ञा. जोपर्यंत हा देह ही इंद्रिय चांगली आहेत, हातापायात देणे घेण्याची आणि चालण्याची शक्ती आहे, तोपर्यंतच तू आपल्या स्वहिताचा विचार कर आणि तीर्थयात्रेला जाण्यास चुकू नकोस. जोपर्यंत काळ लांब आहे तोपर्यंतच मनामध्ये शुद्ध भाव धरून हरिगुण गा आणि संतांच्या मुखाने ऐक. ते करण्यास अंगचोरपणा करू नकोस. मिळवलेल्या धनाचा वाईट व्यवहाराकडे वेळ करू नको किंवा जमिनीत पुरून ठेवून त्यावर माती घालू नकोस. त्याचा योग्य विनियोग कर. सदाचरण असणारा ब्राह्मण संन्यासी यांची पूजा कर आणि तुझे आचरण नेहमी चांगले ठेव. खरे बोलणे, भूतमात्राविषयी दया इत्यादी दैवी संपत्तीला तू आपल्या देहाची सोबतीन कर आणि हे सर्व करण्यास कदापि चुकू नकोस. तुला तारुण्य आले असले तरी विषयासक्त होऊन त्याच्या अधीन होऊ नकोस. काम क्रोध लोभ मोह यांचा त्याग कर. नेहमी संत संगतीमध्ये राहा. हे सर्व करण्यास कधी चुकू नको. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नरा, तुला जे काही सांगितले ते करायला जर तू चुकलास तर यमाच्या घरी तुझे काही चालणार नाही. सत्ता संपत्ती जागच्या जागीच राहतात. पुढे तुझे पाप यमापुढे साक्ष देण्यासाठी जाईल. त्याने तुझे दुराचरण निवेदन केल्यानंतर मग तुला घेऊन येण्याविषयी यमदूतांना यमाची आज्ञा होईल. चांगले नाम गोमटे रूपू, निवती डोळे हरती तापू, विठ्ठल विठ्ठल हा जपू, प्रकट स्वल्प अतिसार, शस्त्र हे निर्वाणीचा बाणू, निकट समयू अवसानू, कोठे योजल दशदानू, खंडी नारायण दुःख चिंतेने. सकळ श्रेष्ठांचे हे मत, पावे सिद्धी पाववे अनंत, म्हणून व्हावे शरणागतो, आहे उचित एवढेचे. म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तू जशी अंतर रे दातारा, याची दावे दारा निमित्त. हे नेम जग भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. पावलो केली याचा दंडू, खानी भोगिल्या याती उदंडू, आता केला पाहिजे खंडू, तुका दंडवत घाली देवा. देवा, तुझे नाम चांगले आहे आणि तुझे रूप सुद्धा गोड आहे. तुझ्या नामाने पापाचे हरण होते, रूपाने डोळ्याचे पारणे फिटते. विठ्ठल विठ्ठल हा मंत्र उघडा सोपा आणि साराभूत असा आहे. विठ्ठल हे नाम शस्त्र आहे, शेवटचा बाण आहे. मृत्यूसारखा जरी कठीण प्रसंग जवळ येतो तेव्हा या बाणाची योजना करावी. अंतकाळी गो भूमी सुवर्ण इत्यादी दशदान देण्याची एखाद्या दरिद्री मनुष्याने कशी बरे व्यवस्था करावी. त्यावेळी केवळ नारायणाचे चिंतन केले तरी सुद्धा सर्व दुःखांचा नाश होतो. हे सर्व श्रेष्ठांचे मत आहे. या नामाने सिद्धी प्राप्त होतात आणि अनंताचीही प्राप्ती होते. म्हणून त्या नामाला शरण जावे. कलियुगामध्ये उचित साधन एवढेच शिल्लक आहे. हे दात्या पांडुरंगा, हा संसार पांढरा विषारी सर्प आहे. हा वैरी पाठीमागे लागल्यामुळेच तुझा वियोग झाला. म्हणून मी या संसारावर रुसलो आहे. या संसारानेच मला अनेक योनीमध्ये फिरायला लावले. नसता छंद माझ्या मनाला लावला. या संसारात अनुकूल विषयाच्या प्राप्तीने माजलो. मी माझे या अभिमानाच्या भ्रमामध्ये सापडलो आणि त्या योगाने सर्व योनीमध्ये माझी फटफजिती होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसे मी कर्म केले तशी शिक्षाही भोगीत आहे. आजपर्यंत अनेक जातीच्या पुष्कळ योनी भोगल्या आहेत. हे देवा, आता या दुःखाचा नाश केला पाहिजे. मी तुला दंडवत साष्टांग नमस्कार घालीत आहे. चांगला तरी पूर्ण काम, गोड तरी याचेची नाम, दयाळू तरी अवघा धर्म, भला तरी दासा श्रम होऊ नये दे. उदार तरी लक्ष्मी ऐसी, झुंजार तरी कै काळाशी,
चतुरतरे गुणांची राशी जाणता तयाशी तो एक जुनाट तरी बहु काळा न कळी जयाची लीळा नेनता गोवळी गोवळा लाघवी अबळा भुलवना गांध्या तरी भावाचा अंकितू बराडी तरी उच्छिष्टाची प्रीतू ओंगळ तरी कुबजे शिरतू भ्याड अनंत बहु पापा खेळतू येण्याची खेळावा नटतू येण्याची अवगावा लपवून जीवी न कळे जीवा धरिता देवा नातुडेशी उंच तरी बहुतची उंचू नीच तरी बहुतची नीचू तुका म्हणी बोलिलो साचू नाही आहाच पूजा केली. हा देव चांगला आहे म्हणून याचे वर्णन करावे तर तो प्रत्यक्ष पूर्ण कामच आहे. याचे नावही गोड असल्याने त्या गोडीचे वर्णन कसे करावे. हा दयाळू आहे असे म्हणावे तर सर्व धर्माचे सार जे दयालुत्व हा तोच आहे यास भला तरी कसे म्हणावे. हा आपल्या दासांना काहीही श्रम होऊ देत नाही. हा मोठा उदार आहे. याचे वर्णन करावे तर प्रत्यक्ष लक्ष्मीच याची दासी आहे. याच्या शौर्याचे वर्णन करावे तर हा कळी काळास म्हणजे प्रत्यक्ष यमासही अजिंक्य आहे. याला चतुर म्हणावे तर हा अनेक गुणांची राशी आहे. त्याला जाणणारा तो एक स्वतःच आहे. हा देव जुनाट म्हणून याचे वर्णन करावे तर त्याच्या लीलांचे वर्णन पुष्कळ काळासही करता येण्यासारखे नाही. हा नेंता असून गवळ्यांच्या मध्ये गवळी होऊन राहिला आहे आणि लाघवीपणामध्ये तो एवढा चतुर आहे की त्याने सर्व गोपींना भुलवले. हा देव गावंढळ म्हणावा तर तो भक्तिभावामुळे वश होणार आहे. हा अतिशय आषाढभूत असून भक्त लोकांच्या उच्छिष्टाचे यास मोठे प्रेम आहे. हा देव इतका वोंगळ अष्टवक्र असणाऱ्या कुब्जेशी हा रममान झाला असून अनंत पापे करणाऱ्यांना हा अतिशय भयदायक आहे. नाना प्रकारचे खेळ या देवाने खेळावेत. नाना प्रकारची अभिनयाची सोंगी यांनीच वटवावीत. हा जीवांच्या मध्ये लपून राहिला असल्यामुळे तो कुणाला कळून येत नाही. याला धरायला जावे तर हा कुणाच्या हाती सापडत नाही. हा देव उंच म्हणावा तर फार उंच आकाशा एवढा आहे. लहान म्हणावा तर अणु रेणूपेक्षाही लहान आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे जे मी सांगितले आहे ते सर्व खरेपणाचे असून उगीच व्यर्थ स्तुती केलेली नाही. काय आम्ही भक्ती करणे कैसी काय एक व्हावे तुम्हासी अवघा भरुनी उरलाची वाणी कानी रसी रूपी गंधी कसे करू इंद्रिया बंधन पुण्य पापाचे खंडन काय व्रत करू आचरण काय तुझविन उरले ते काय डोळे झाकून या पाहू मंत्र जप काय ध्यावू कवने ठाई धरुनी भावू काय ते वाव तुझविन काय हिंडू कवन दिशा कवने ठाई पाय ठेवू कैसा काय तू नवेशी न कळे तैसा काय मी कैसा पाहू आता तुझी या नामाची सकळू पूजा अर्चन मंत्र माळू धूप दीप नैवेद्य फळ तांबुलू घेऊ पुष्पांजुळ तुका म्हणे. देवा आम्ही तुझी भक्ती कशी करावी. तुला काय व्हावे. तू तर सर्वत्र भरून राहिला आहेस. वाणीमध्ये खाणीमध्ये प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक रूपामध्ये रसामध्ये गंधामध्ये सर्वत्र तुझेच रूप असल्याने मी तुझी पूजा कशाने बांधावी. आमच्या इंद्रियांना आम्ही कसे बांधून ठेवावे. आमच्या पाप पुण्याचे खंडन तरी कसे करावे. कोणत्या व्रतांचे कसे आचरण करू. तुझ्याशिवाय स्वतंत्रपणे दुसरे काय उरले आहे. डोळे झाकून घेऊन काय पाहू. मंत्र जप यांच्या साह्याने ध्यान तरी कुणाचे करू. कोणत्या ठिकाणी मी भाव धारण करू. तुझ्याशिवाय असे एक तरी ठिकाण आहे का. मी कोणत्या दिशेला आणि कसे फिरावे. कोणत्या ठिकाणी मी पाय ठेवावा. तू कुठे नाहीस असे समजू. मी आता तू नाहीस अशा ठिकाणी पाहू तरी कसा. देवा माझी पूजा म्हणजे तुझ्या नामाचेच मंत्र माळ धूप दीप नैवेद्य फळ तांबूल यांना समजून तुकाराम महाराज म्हणतात की या नामरूपी पुष्पांचीच मी ओंजळ भरून तुझ्या चरणी अर्पण करीत आहे. शरीर दुःखाचे कोठारू शरीर रोगाचे भांडारू शरीर दुर्गंधीची थारू नाही अपवित्र शरीरायसे. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. शरीर विटाळाचे आळे माया मोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. शरीर सकळ हे शुद्ध शरीर निधींचा हे निधू शरीरे तुटे भवबंधू वसे मध्ये भोगी देव शरीरा. शरीर विद्येचा बांधा शरीर अवगुणाचा रांधा
शरीरी वसे बहुधा बाधा नाही गुण सुद्धा एक शरीरी. शरीरा सुख ने जावा भोगू न द्यावे दुःख न करी त्यागू. नव्हे ओखटे ना चांगू तुका म्हणे वेग करी हरिभजनी. या अभंगामध्ये महाराजांनी आपले शरीर कसे आहे याविषयी अतिशय सुंदर शब्दामध्ये सांगितले आहे. शरीराविषयी एक पक्ष सांगतो की शरीर अत्यंत वाईट आहे, घाणेरड आहे, तर एक पक्ष सांगतो चांगला आहे. महाराजांनी अत्यंत सुवर्ण मध्य सांगितलं आहे. ते म्हणतात हे शरीर म्हणजे दुःखाचे कोठारच होई. शरीर हे अनेक रोगांचे भांडारच आहे. शरीर हे घाणीचे आधार आहे. या शरीरा एवढे अपवित्र काय आहे. पण हे शरीर अतिशय उत्तम सुद्धा आहे. शरीर म्हणजे अनेक सुखांचा घड मानावा. याच शरीरामुळे मनामध्ये धरावे ते साध्य होते. परब्रह्माची साधना सुद्धा याच शरीराच्या साह्याने करायची असते. म्हणून शरीरमाध्य खलु धर्म साधनम असं म्हटलं जातं. शरीर चांगला असेल तरच धर्म साधना करता येते. हे शरीर म्हणजे विटाळाचे गोठलेले आळेच समजावे. माया मोह पाश यांचे जाळे म्हणजे हे शरीर आहे. या शरीरामुळेच पतनाचा स्खलनाचा प्रसंग येतो. या शरीरावर काळाची नजर एकसारखी असते. हे मानवी शरीर अतिशय शुद्ध आहे. शरीर हे सर्व धनांच्या साठ्यांचा साठा आहे. या शरीरामुळे संसाराची सर्व बंधने तोडता येतात. याच शरीराच्या मध्यभागी देवांची वस्ती असते. आणि ज्या शरीरामध्ये चैतन्य निवास करतो, ज्या शरीरामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचा अंश वास करतो, ते शरीर अपवित्र कसं मानावं. दुसरा पक्ष असा आहे की हे शरीर अविद्येचा बांधा म्हणजे साठा आहे. साऱ्या दोषाचे रसायन या शरीरामध्ये असते. या शरीरात फारच बाधा निर्माण झालेल्या असतात आणि शरीरामध्ये एक सुद्धा चांगला गुण नाही. म्हणून या शरीराला नाना प्रकारचे भोग देऊन सुख देऊ नये. त्यांचा त्याग करून दुःख सुद्धा देऊ नये. म्हणजे शरीराला ना सुख देऊ नये ना दुःख देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात शरीराचा उपयोग करून घ्यावा. स्वतः शरीर आपण होऊन चांगलेही नाही आणि वाईटही नाही. त्याच त्वरेने हरिभजनाकडे लावावी म्हणजे त्याचे रूप चांगले निर्माण होईल. इतुले करी भलत्या परी परद्रव्य परणारी सांडुनी अभिलाष अंतरी वर्ते देवारी सुखरूप न करी दंभाचा सायास शांती राही बहुवसू जिव्हे सेवी सुगंध रसू न करी आळस रामनामी जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा संग न धरावा दुर्जनाचा करी संतांचा सायासू करीशी देवा विनो आसू अवघी होईल निरासू तृष्णा वाढविषयी भवसू कधी सुखास नपवसे धरोनी विश्वास करी धीरू करिता देवाची निर्धारू तयाचा वाहे योगक्षेम भारू नाही अंतर तुका म्हणे. कोणत्याही प्रकाराने होईना पण तू इतके कर की दुसऱ्याचे द्रव्य आणि दुसऱ्याची स्त्री यांची अभिलाषा धरू नकोस आणि मग खुशाल संसारात व्यवहार करीत राहा. दांभिकपणे कुठलेही प्रयत्न करू नकोस. पुष्कळ शांतता राख. जिभेने हरिनामाच्या सुगंधाचे सेवन कर. रामनामाच्या उच्चारामध्ये आळस कधी करू नकोस. सगळ्यांचा जीवलग मित्र हो. वाणीने अशुभ उच्चार करू नकोस. वाईट लोकांची संगत धरू नको. संतांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाने जाण्याचा प्रयत्न कर. देवाशिवाय इतर ज्या काही इच्छा करशील तर मात्र तुझी निराशा होऊन जाईल. फार प्रश्न वाढवलीस तर मग कधीच तुला सुख मिळणार नाही. श्रीहरीवर विश्वास ठेवून मोठ्या धीराने वर्तन कर. सर्व काही करणारा हा देवच आहे असा विश्वास मनामध्ये धारण कर. तुकाराम महाराज म्हणतात हा देव आपल्या योगक्षेमाचा भार वाहतो. तो कधीही काही कमी पडू देत नाही. संसार सिंधू हा दुस्तरू नुलंघवे उल्लंघिता पारू बहुत वाहविले दुरू न लगेचे तीर पैलथडी किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भुवरा बहुता थोरा उळसिया वाढलू परी नेनती बुद्धी नाही परतली धरिली शुद्धी मग म्या विचारावे कधी ऐशी संधी सांडुनिया अनेक खाली आहार निद्रा भय मैथुनाचा चिथारा बाळत्व तारुण्य जरा प्रधान पुरा भोग तेथे ऐशी उल्लंघुनी आलो स्थळी बहु गोंडिलो काळी आता हे उगवावे जाळी उजेडा बळे दिवसाच्या सांडणे या संसाराची वाट बहु येणे भोगविले कष्ट दावी सत्य ऐसे नष्ट
तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही. हा संसार सागर तरुण जाण्यास कठीण आहे. कोणी उल्लंघन करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो शक्य होत नाही. संसार सागराने पुष्कळांना दूर वाहून नेले आहे. कितीही दूर गेले तरी याच्या पलीकडचा काठ सापडत नाही. हे भगवंता, आजपर्यंत किती जन्माचे फेरे झाले त्याची गणती नाही. मी पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या भोवऱ्यात सापडून गरगर फिरत आहे. देहाने खूप उंच वाढलो पण बुद्धी मात्र आणखी अज्ञान बाळच राहिली आहे. अद्याप ती विषयापासून मागे फिरली नाही आणि ती अद्याप परमार्थाचा विचार करीत नाही. परंतु माझ्या बुद्धीने मनुष्य देहाची संधी सोडून कोणत्या जन्मात परमार्थाचा विचार करावा. कोणत्याही योनीत गेलो तरी आहार, निद्रा, भय आणि मैथून यांचाच आश्रय करावा लागतो. बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य यांचेच प्राधान्य जेथे तेथे आहे. सुख आणि दुःख यांचेच पुरेपूर भोग असतात. याप्रमाणे मी कितीतरी योनींची स्थळे फिरून आलो. या काळाने मला पुष्कळ फिरवले आहे. आता हे अज्ञानाचे जाळे तोडून टाकावे, ज्ञानाचा दिवस उजाडावा आणि विचारबळाने जागे व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराची वाट सोडून द्यावी असे मला वाटत आहे, कारण याने मला फार कष्ट भोगायला लावले आहेत. हा दुष्ट संसार स्वतःचे स्वरूप खरे असल्यासारखे भासवतो. त्यामुळे मी देवद्रोही आणि कर्तव्यभ्रष्ट झालो आहे. विठ्ठल भीमातीरवासी, विठ्ठल पंढरी निवासी, विठ्ठल पुंडिलका पासी, कृपादानाविषयी उदारू, विठ्ठल स्मरणा कोवळा, विठ्ठल गौरवी आगळा, आधार ब्रह्मांडा सकळा, विठ्ठल निळा विग्रही, उभाची परिणमनी सीन, नाही उद्धरिता भिन्नू, समर्थाचे घरी एक अन्नू, आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी, रुचीचे प्रकारू आणि ताती आदरी, कोठेही न पडे अंतरू, थोरा थोर धाकुट्या धाकुटा, करिता बळ धरिता नये, झोंबता डोळे मनेच होयू, आपल्या उद्देशाची सोयू, जाणे हृदय निवासी, पाहना तरी आल्यानंतर तेथे, तो नाही भरली रीते, करीतो सेवन आईते, तुका म्हणे चित्ते चित्त मिळवणे. हा आमचा विठ्ठल देव भीमेच्या तीरावर निवास करून पंढरपुरामध्ये उभा आहे. पुंडलिकापाशी हा तिष्ठत आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी हा फार उदार आहे. हा विठ्ठल स्मरण करणाऱ्यांना अतिशय कोवळा असून आणखी गौरव करणे कठीण आहे. या गौरवाच्या पलीकडचा तो आहे. सर्व ब्रह्मांडास त्याने आधार दिला आहे. त्याच्या लीला सर्वत्र असतात. हा देव उभा असला तरी त्याबद्दलचे दुःख कधी मानत नाही. भक्तांचा उद्धार करताना हा भेदभाव करीत नाही. समर्थाच्या घरी, श्रीमंताच्या घरी जसे सर्वांना एकाच प्रकारचे अन्न मिळते, त्याप्रमाणे भुकेने दुःखी कष्टी झालेल्या लोकांना हा देव क्षणोक्षणी सांभाळीत असतो. मोठ्यांच्या घरी नाना रुचीचे, नाना प्रकारचे अन्न केलेले असते. मोठ्या आदराने वाढायला आणतात. त्यावेळी थोरांना थोर पदार्थ, लहानांना किरकोळ पदार्थ असा भेदभाव पंक्तीला नसतो. हा देव नुसत्या बळाने कधी हातात सापडत नाही. डोळ्यांनी त्याच्याकडे निरखून पाहताच सारे मन तदाकार होऊन जाते. आपल्या भक्तांच्या मनामधील उद्देश हा हृदय निवासी विठ्ठल जाणून असतो. कोणी प्रेमी भक्त आल्यास प्रेम पाहण्यास हा कधी अंतर पडू देत नाही. तो पाहणा कधी संपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या आयत्या प्रेम पाहण्याचे सेवन मी त्याच्या चित्तात माझे चित्त मिळवून करीत आहे. ताप हे हरण श्रीमुख, हरी भवरोगायचे दुःख, अवलोकिता उपजे सुख, उभे सन्मुख दृष्टी पुढे, न पुरे डोळे यांचे धनी, सखोल कृपेचीच खाणी, स्थविता न पुरे वेदवाणी, तो हा समचरणी कृपानिधी, रामकृष्ण ध्यान वामन नारसिंही, उग्र आणि सौम्य काहीच नाही, सापडे भरली वाही, भाव शुद्ध पाही याचे भातुके, गुण गंभीर चतुर सुजानू, शूरधीर उदार नारायण, व्यापक तरी त्रिभुवन, मनमोहन लावण्य हे, ठाण हे साजिरे सुंदरू, अविनाश अविकारू, अनंत आणि अपार, तो हा कटिकर धरित आहे, जयाची वाणी सुमन माळा, परमामृत जिव्हाळा, अनंतांगे अनंत कळा, तू काजवळा चरण सेवक. या भगवंताचे श्रीमुख इतके सुंदर आहे की याच्याकडे पाहताच सर्व ताप दूर होऊन जातात. भवरोगासारखे कठीण दुःख सुद्धा नाहीशी होते. याला पाहताच मोठे सुख निर्माण होते.
माझ्या दृष्टीपुढे हे सुख उभे आहे. याला कितीही पाहिले तरी माझ्या डोळ्यांची तृप्ती कधी होतच नाही. याच्या कृपेची खान मोठी आहे. याचे स्तुती करतानाच वेदवाणी सुद्धा पुरी पडत नाही. अशा हा समचरणांचा श्रीहरी कृपेचा साठा श्री विठ्ठल आहे. रामकृष्ण हे रूप वामनासारखे आणि नरसिंहासारखे प्रथम उग्र मग सौम्य किंवा सौम्य मग उग्र असे काहीच नाही. याच्याकडे भक्तीच्या प्रवाहाने येणाऱ्या आणि भक्तिभावाने पाहणाऱ्या सेवकांना हा प्राप्त होत असतो. शुद्ध भाव हाच याचा प्रेमाचा खाऊ आहे. हा भगवंत गुणांनी गंभीर, चतुर, सुजान, शूर, धीर आणि उदार असा असून हा त्रिभुवनामध्ये सर्वत्र भरून पुरून उरलेला आहे. याचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. या नारायणाचे हे स्थान अतिशय सुंदर आणि शोभिवंत असे असून ते अविनाशी आणि अविकारी असे आहे. त्याचे स्वरूप अनंत आणि अपार आहे. हा देव कमरेवर हात ठेवून उभा आहे. याची वाणी म्हणजे फुलांची जणू माळच. त्याची कृपा म्हणजे जिव्हाळ्याची आणि प्रेमाची अमृतच. तुकाराम महाराज म्हणतात, या अनंताच्या अंगी अनंत कला असून याच्या जवळ हा सेवक हात जोडून उभा आहे.